सर पण इतकी कन्सिस्टन्सी आणि एवढ्या हाय प्रिसिजन वरती काम करणं कसं पॉसिबल आहे? डिसिप्लिन इज ओनली थिंग विच मेक्स यू डू इट. बिकॉज मी जर आता जळगावहून जरी आलो सर्जरी करून, परवाचीच गोष्ट घ्या, म्हणजे आज आहे मंगळवार, मी गुरुवारी जळगावला गेलो होतो. ही केम बाय अराउंड 8 o'clock. मी डायरेक्ट जिमला गेलो आणि माझ्या बायकडे कपडे, जिमचेच कपडे होते. डायरेक्ट जिमला गेलो. 1.5 hours आय डिड एक्सरसाइज देअर विथ माय ट्रेनर. बिकॉज इफ आय एम नॉट फिट आय कॅनॉट ऑपरेट. इफ आय कॅनॉट ऑपरेट आय कॅनॉट डू रिझल्ट. सो यू हॅव टू बी फिट. सो फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेससाठी सकाळी उठून तुम्ही मेडिटेशन करा, देवपूजा करा, जे तुम्हाला आवडतं ते करा. लाईफमध्ये डिसिप्लिन ठेवा, कन्सिस्टंट राहा, यू विल डेव्हलप बेस्ट रिझल्ट. जेवण तुम्ही चांगलं करा. हे जे तुम्ही खाता ते त्याच्यावर लक्ष द्या, याच्यातून मला काय मिळणार आहे शरीराला, याच्यातून किती नुकसान आणि किती फायदा आहे. बिझनेस करताना तुम्ही बघतात ना की याच्यातून किती पैसे मिळणार. मग इथे तुम्ही दिस इज गोइंग टू इफेक्ट युअर हेल्थ. सो व्हॉट यू ईट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तसं तुम्ही सगळं विचार करून जेवण करा, खायचा विचार करून खा. तुम्ही एक खूप सोपं आहे. ध्येय, धाता आणि ध्यान हे कुणी जरी एकत्र आणलं, यू कॅन मेक इम्पॉसिबल थिंग्स पॉसिबल.